नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, जय शिवराय. आज आहे महाराजांची जयंती आणि महाराजांच्या जयंतीनिमित्त आमच्या सोसायटीमध्ये तुलसी आरममध्ये भव्य असं शिवजयंती सोहळा आम्ही साजरा करत आहोत. तर त्याची सुरुवात तुम्हाला मी दाखवतो की कशी आम्ही लोकांनी आमच्या सोसायटीमध्ये सुरुवात केली. तर आपण बघूया. आमच्या सोसायटीमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे दाखवतो की कशी आम्ही सुरुवात कशापासून सुरू केली. तर बघा, आमचे भाऊ, राजपूत भाऊ रांगोळी काढताय. तुम्ही बघू शकता. शिवजयंती उत्सव 2026 असं फुलांनी ते सजवत आहे. त्यांचं छायाचित्र मी तुम्हाला दाखवतो आहे. आमचे भाऊ ड्रॉइंग टीचर आहेत आणि खूप सुंदर अशा रांगोळी किंवा खूप सुंदर अशी पेंटिंग करतात. दरवर्षी भाऊच आमच्याकडे रांगोळी, सुंदर पेंटिंग जे काय असेल तर ते भाऊंकडे काम दिलं जातं. कारण की भाऊ ते एकदम मस्त आणि सुंदर असं मनमोहून घेणारं चित्र किंवा रांगोळी बनवतात. तर त्याकरता दरवर्षीप्रमाणे त्यांना हा मान त्यांनाच दिला जातो आणि पुढे पण त्यांनाच दिला जाईल. तर बघा तुम्ही, अर्ध असं शिव झालं आहे. आता पूर्ण रांगोळी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो पुढे की कशी आणि कसं सुंदर असं दिसते. हे बघू शकता. आमच्या सोसायटीतले सर्व चिमुकले, लेडीज, जेंट्स सर्व लोक कामाला लागलेत की कोणी काही करते, सर्व कामं करत आहे. म्हणजे असं नाही की मी का करावं, मी का जावं. सर्वांनी आपलं कामं जे येईल ते काम करत आहे. आता तुम्ही बघा, सार्थक पण तिथं फुलं घेऊन उभा आहे. शिवजयंती म्हटलं म्हणजे हा आपल्या एकाचा नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा, पूर्ण भारताचा सण आपण बोलू शकतो. कारण की महाराजांनी एक पर्टिक्युलर एका जाती धर्मासाठी नाही केलं आहे, तर संपूर्ण मानव जातीसाठी केलेलं आहे. बघा, तर आता रांगोळी पूर्णपणे तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता. शिवजयंती उत्सव 2026 किती सुंदर वाटते बघा. हीच कला आहे. त्याकरता राजपूत भाऊंचा मान आम्ही फक्त त्यांनाच देतो. बघा ना, किती सुंदर वाटते असं मस्त. तर बघा, आता सजावटीला आम्ही सुरुवात केली आहे. आता रांगोळी झाली आहे. आता बाकी पुढचं तुम्हाला दाखवतो. कारण की आम्ही आमच्या सोसायटीमध्ये गार्गी अकॅडमी त्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे मर्दानी खेळसाठी. तर बघा, तुम्ही आता बघू शकता. हे चिमुकले किती लहान लहान चिमुकले आहे. पण त्यांची कला जर तुम्ही बघितलीच तर तुम्ही पण चक्क व्हाल. खरं काळाची गरज आहे आपल्याला सेल्फ डिफेन्स, हे आपल्या मुलांना किंवा महिलांसाठी. कारण की आज तुम्ही बघताय की काय काय चाललं आहे ते जगामध्ये. लहान लहान मुलांवरती अत्याचार, या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजे. आणि या थांबणार पण कशा, त्यांना डिफेन्स पण करता आलं पाहिजे. तर हे जे आपण मर्दानी खेळ बोलतोय, जे महाराजांच्या कामापासून चालत आलेलं आहे, याच्यामध्ये सेल्फ डिफेन्स तुम्ही बघा किती प्रकारे. म्हणजे जर अशी जर काठी जर कोणी मुलाने किंवा मुलीने किंवा कोणी पण जर फिरवली तर आसपास पण कोणी जाऊ शकत नाही, असं आहे. तर याला बोलता मर्दानी खेळ. आणि मुलांची स्ट्रेंथ वाढते, मुलांची धाडस वाढते, बऱ्याचशा गोष्टी आहे यामध्ये. मुलांना म्हणजे एक प्रोत्साहन भेटते. तर मला असं वाटते की मुलांना ह्या गोष्टीचं ज्ञान झालं पाहिजे. आणि प्लस काय, तर आपले जे महाराजांनी कथा आहे ती महाराजांची आपण आठवण म्हणू शकतो, इतिहास आहे, मर्दानी खेळ आहे, हे कुठंतरी म्हणजे पुढच्या जनरेशनला भेटलं पाहिजे. तर हे भेटणार कसं की जर तुम्ही ह्याच जनरेशनला जर नाही दिलं तर पुढच्या जाणार कसं. तर आपण ह्या जनरेशनपासून स्टार्ट केलं तर पुढच्या जनरेशन त्यांना देणार. तर असं ते पुढे कंटिन्यू चालत राहील. जर आपण ह्या जनरेशन म्हणून जर नाही दिलं तर कसं होणार, बरोबर की नाही. तर मला असं वाटते की मर्दानी खेळ हे प्रत्येक महिलांसाठी, प्रत्येक मुलींसाठी, मुलांसाठी असला पाहिजे आणि त्यांनी केलं पाहिजे. या गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे. बघा तुम्ही आता किती सुंदर असं मुली आहेत बघा, छोट्या छोट्या मुली आहेत, किती सुंदर असं करताय. खरं महाराजांनी
जो त्यांचा दृष्टिकोन होता, खरं खूप दूरदृष्टी होती. बाबा या सर्वांचं ज्ञान आपल्या माया बहिणींना झालं पाहिजे, आपल्या चिमुकल्यांना झालं पाहिजे. खरं महाराज महाराजच होते, म्हणून त्यांच्यासारखं कोणी नाही ना कोणी होणार. आज मला अभिमान वाटते की मी महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलोय. खरं त्या मातीमध्ये महाराजांचे चरण लागले, त्या मातीमध्ये महाराज लहानशे मोठे झाले, त्या मातीमध्ये आम्ही पण जन्माला आलोय. गर्व आहे मला की मी महाराष्ट्रीय असल्याचा. बघा किती सुंदर असं मुलं प्रदर्शन करताय. खरं मर्दानी खेळ हा आज मी पूर्णपणे तुम्हाला मी दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता की कसं काठी फिरवतात, कसं तलवारबाजी आहे, कसे पट्टेबाजी आहे. बऱ्याचशे सर्व एका हाताने तलवार, दोन हाताने तलवार. काय त्यांची स्ट्रेंथ आहे, म्हणजे किती अभ्यास असेल हे. हां, हे आपल्याला वाटते आपण हात असं फिरवलं, गोल-गोल फिरवलं म्हणजे आलं. नाही, शक्य नाही. त्याच्यासाठी खूप अभ्यास आणि सराव त्याच्या मागे आहे. तेव्हा इतकं सुंदर आणि एकदम क्लीन, नीट अँड क्लीन ते एवढं करू शकताय लहान लहान मुलं. खरं अगदी मन जिंकल्यासारखं आहे एकदम. बघा तुम्ही आता तो चिमुकला बघा केवढा आहे, काय स्ट्रेंथ आहे, काय फिरवतोय बघा, काय स्पीड आहे. कोणी आजूबाजूला जाऊ शकतो का? बघा ना तुम्ही, सांगाच तुम्ही आता मला. कोणी आसपास पण नाही जाऊ शकत. हीच तर मर्दानी खेळाची स्ट्रेंथ आहे. या तिघं महिला ताई बघा आता, म्हणजे असं नाही कुणा एजचं काही बंधन आहे की बाबा लहान मुलं करू शकता, शाळेत जाणारे, कॉलेजमध्ये जाणारे. आता या महिला भगिनी बघा, आहे ना स्ट्रेंथ, दाखवली ना. बघा ना तुम्ही, म्हणजे असं काही नाही की मर्दानी खेळासाठी तुम्हाला यंग असणं गरजेचं आहे. तुम्ही कुठल्या पण एजमध्ये तुम्ही करू शकता. फक्त तुमच्या मनातून, आतून तुम्हाला कॉन्फिडन्स हवा की बाबा हां, मला करायचं आहे आणि मी करेल. तर ह्या गोष्टी पॉसिबल आहे. बघा त्या ताई, तिघं पण ताई किती सुंदर असं करत आहे. खरं मस्त, खूप सुंदर. ह्या गोष्टी प्रत्येक महिला ताईंना, सर्वांना ह्या गोष्टीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. कारण की हा बोलतो हे जे काळ आहे, हा जो काळ आहे, ह्या काळामध्ये गरज आहे या गोष्टीची, सेल्फ डिफेन्स आणि असणं गरजेचं आहे. आता बघा हे छोटे चिमुकले बघा, किती सुंदर आणि किती फास्ट करतोय. खरं खूप स्टडी आहे याच्या मागे, खूप बोलतो ना अभ्यास आहे. तेव्हा एवढं नीट अँड क्लीन ते दोघं करताय. छान, सुंदर. आणि त्यांना जे ज्ञान दिलंय गार्गी अकॅडमीमध्ये, खरं खूप सुंदर. आम्ही दरवर्षी त्यांना बोलवतो आमच्या सोसायटीमध्ये. ते दरवर्षी, ह्या वर्षी खूप जास्त त्यांचे स्टुडंट होते मागच्या वर्षापेक्षा. कारण की हळूहळू लोकांमध्ये, पॅरेंट्समध्ये त्या गोष्टी जाणं गेलं की नाही, माझ्या पण मुलाला मर्दानी खेळ, माझ्या पण मुलीला मर्दानी खेळ आले पाहिजे. तर हे चांगले लक्षण आहे आपण बोलू शकतो. आमच्या सोसायटीमध्ये पण आता क्लासेस सुरू करणार आहेत. बरेचसे पॅरेंट्स लोकांनी म्हणजे पुढाकार घेतला आहे आणि घेत आहे. बघा आता तिघं चिमुकल्या बघा किती फास्ट आणि किती स्पीडने आणि नीट अँड क्लीन करताय. खूप सुंदर, मस्त असं प्रदर्शन आहे. आता हे छोटे छोटे चिमुकले बघा किती फास्ट करताय ना, किती फास्ट, बाप रे. खरं सल्यूट आहे त्यांच्या शिक्षकांना, ज्यांनी एवढं सुंदर आणि एवढं अचूक ज्ञान, नीट अँड क्लीन असं ज्ञान त्यांना दिलं आहे. खरं छान. हे प्रत्येक आपल्या चिमुकल्यांना आलं पाहिजे, सेल्फ डिफेन्स आला पाहिजे. कोणावरती डिपेंड नाही राहणार मुलं पण आणि महिला पण.
तर स्वतःचे जर डिफेन्स करू शकलात तर कोणाची गरज नाही त्यांना, की मला कोणीतरी छेडत आहे तर माझ्या मागे कोणतरी असायला हवं, त्याची गरज नाही पडणार. जर तिला स्वतःच ती सेल्फ डिफेन्स जर करत असेल किंवा तिला येत असेल तर कोणाची हिंमत पण नाही होणार आपल्याकडे वाकड्या नजरेची बघण्याची. जर तुम्हाला जर ह्या गोष्टीचं कला ज्ञान असेल तर. आता बघा हे भाल्यांची कशी करायची त्या टायमाला, शस्त्रकला आपण बोलू शकतो याला. सर्व प्रकारचं त्यांना ज्ञान दिलं जातं तिथं. हे बघा आता हे दीदी बघा आता एक हाताने तलवार चालवायला कसं कसं होते. ही आपली शिवरायाची वाघीण शिवकन्या बघा दोघा हाताने तलवार फिरवते. सल्यूट आहे, सल्यूट आहे खरं. खरं खूप छान. हे आपल्या प्रत्येक शिवकन्याला आलं पाहिजे असं. हे दादा बघा आता पट्टा फिरवत आहे. एकदम जबरदस्त. दुश्मनाची आजूबाजूला येण्याची हिम्मत सुद्धा होणार नाही, न होत होती. हे असे आपले मावळे. काय स्पीड आहे ना खरं बघा. या स्पीडने जर तुम्ही पट्टा फिरवला तर कोण इसम राहणार आहे, कोण दुश्मन वाचणार आहे समोर. बाजी प्रभूने ते बाजी प्रभू याच्यामध्ये एकदम अव्वल शस्त्र चालवायचे पट्टा. हे बघा ही पण कला एकदम वेगळीच आहे बघा. लगेच तिकडनं त्यांच्याकडे घेतली न थांबता. ते पण त्याला सराव लागतो खूप. सराव असेल तर सर्व गोष्टी आहे. छान. न थांबता न हे करता वरच्या वरती त्यांनी घेतलं. ओ हो. ओ बापरे बघा. सराव फक्त आणि फक्त आणि सराव, यांना सराव बोलू शकतो आपण. की सराव जर असेल बघा ती दिदी आली आपली. असं काही नाही का जे महिला करू शकत नाही. सर्व काही करू शकतात. फक्त जिद्द पाहिजे. बघा ते दिसत पण नाही, डिझाईन दिसते बघा. ओ हो हो. जबरदस्त, एकदम जबरदस्त. काय स्पीड आहे त्या. जबरदस्त, एकदम जबरदस्त. खूप सोहळा म्हणजे आमचा भव्य दिव्य सोहळा झाला यांच्या या मर्दानी खेळाने. पूर्णपणे एकदम बोलतो ना चार चांद लागले आमच्या सोहळ्याला, शिवजयंती महोत्सवाला. खरं बघा तिची मुकली बघा. बाप रे जबरदस्त एकदम. काय बोलायचं, शब्द नाही आहे एवढं की काय त्यांचं अभ्यास असेल याचा मागचा. आता बघा दीदी काठी फिरवते, ते पण दोघी बाजूने आग लावलेली आहे. बघा काय सराव आहे ना खरं. आणि बघायला तर एवढी पब्लिक, बाप रे, खूप 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 म्हणजे खूप पब्लिक आलेली. बाजूच्या सोसायटीचे सुद्धा पब्लिक आमच्या इथं आलेले ही मर्दानी खेळ बघण्यासाठी. खरं खूप सुंदर.
तुम्ही पण सहकुटुंब सहपरिवार बघा मर्दानी खेळ. तुम्ही कुठं जाऊ शकला नसाल तर मी या व्हिडिओमध्ये सर्व काही टाकलेलं आहे. सर्व खेळ आहेत, सर्व A to Z खेळ मी यामध्ये शूट करून टाकले. तर तुम्ही बघा आणि आपल्या मुलांना पण दाखवा, जेणेकरून त्यांच्यामध्ये पण ती खेळण्याची किंवा ते करण्याची इच्छा जागृत होईल. बघा छोटासा चिमुकला बघा काय फिरवतोय, काय स्पीड आहे बघा. खरं छान. त्या स्पीडने ती आग विझली, एवढ्या स्पीडने फिरवलं. आता बघा एक छोटीशी चिमुकलं आहे बघा, किती लहान आहे. तिच्या हाईटपेक्षा ते डबल ती काठीची हाईट आहे, पण हिम्मत बघा, कर्तब बघा. त्याकरता कुठलं वय नाही आहे. मर्दानी खेळ खेळण्यासाठी शिकण्यासाठी कुठलंही वय नाही आहे, वयाचे बंधन नाही आहे. आता बघा हे छोटूसं बघा केवढं आहे, पण स्पीड बघा काय आहे. एवढ्या स्पीडने काय कॉन्फिडन्स आहे. थोडी पण भीती नाही, डोळ्यावरती तोंडावरती भीती नाही. हातामध्ये आग आहे आणि तो फिरवतोय, असं भीती नाही की बाबा मला लागेल का काय का काय. विचार करा, ह्यालाच धाडस, सेल्फ कॉन्फिडन्स वाढवणं पोरांचं याच्यामधूनच वाढेल. कसली भीती नाही राहत मनामध्ये, कोणी हे करू शकत नाही आपल्या पोरांना. आता बघा दीदी बघा, बाप रे काय स्पीड आहे. आग विझली, एवढ्या स्पीडने फिरवते, आग विझली, त्याची आग विझून गेली. काय स्पीड आहे. वाटते ना की आपल्या पण मुलांना मर्दानी खेळ यायला पाहिजे. तर तुम्ही पण बघा, विचार करा आणि खरंच मुलांना ह्या गोष्टीचं जाण झाली पाहिजे, त्यांना माहिती पाहिजे, त्यांना आलं पाहिजे. खरं आपण पोरांना ह्या गोष्टी दाखवल्या पाहिजे. दादा किती किती बोलतो ना, काय स्पीड आहे. काय काय सांगायचं, काय काय बोलायचं मला समजत नाही. विचार करा तुम्ही. आता ही दीदी बघा छोटीची मुकली केवढीशी आहे, तिच्या हाईट एवढी काठी आहे, पण बघा तुम्ही काय स्पीड आहे. बाप रे, विचार करा तुम्ही की काय स्पीड आहे. कोणी जाऊ शकते आजूबाजूला, नाहीच पॉसिबल. आता शिवगर्जना देणार आहे चिमुकली. बघा काय आवाज आहे, अंगावरती काटा आला. तुम्ही पण ऐकाल तर तुम्हाला पण तसंच फील होणार. बघा तुम्ही आता शिवगर्जना. सोसायटीमध्ये अकॅडमी चालू व्हावी
ही आमची इच्छा आहे. त्यासाठी आमच्या अकॅडमीच्या अध्यक्ष त्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय. कौशल अकॅडमी ही पहिली अकॅडमी आहे जी बदलापूरमध्ये शिवकालीन युद्धकलेचे मुलांना प्रशिक्षण देत आहे आणि त्याचा प्रसार कसा व्हावा याच्यासाठी प्रयत्नशील आहे. प्रत्येक सोसायटी आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आज सेल्फ डिफेन्स ही मंगेश धुळे साहेबांचं आगमन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मंगेश धुळे साहेब आले आहे आमच्या सोसायटीमध्ये. तर त्यांना पण सत्कार इथं आमच्या सोसायटी तर्फे केला आहे. तुम्ही बघू शकता मंगेश धुळे साहेब. दरवर्षीप्रमाणे आमच्या सोसायटीमध्ये नगरसेवक साहेब, नगर अध्यक्ष साहेब, आमदार साहेब दरवर्षीप्रमाणे येतात आमच्या सोसायटीमध्ये. तुम्ही बघू शकता मंगेश धुळे साहेब. आता आपले बदलापूर नगरीचे नवनिर्वाचित नगर अध्यक्षिका श्रीमती रुचिताताई घोरपडे या सुद्धा आमच्या एका आमंत्रणाने आमच्या सोसायटीमध्ये आल्यात. त्यासाठी आम्ही आमच्या सहपरिवार तुलसी परिवारातर्फे त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. तुलसी आराममधील सर्व रहिवाशांतर्फे खरं. सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. तुलसी आराम कोऑपरेटिव्हसाठी इथे जमलेल्या सर्व या कॉम्प्लेक्सचे रहिवासी, सर्वप्रथम आपणा सर्वांना मी शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते. बंधू आणि भगिनींनो, आजचा दिवस हा आपल्यासाठी खूप सन्मानाचा दिवस आहे, खूप आनंदाचा दिवस आहे. कारण आपण अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान आजच्या दिवशी करतो ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करणं ही छोटी गोष्ट नव्हती. सोबत त्यांनी ही शपथ घेतली. हिंदवी स्वराज्य स्थापन करणं तेवढं सोपं नव्हतं, कारण का त्यांच्यासमोर बलाढ्य असे शत्रू होते. आदिलशाह जो, निजामशाह जो. आता बघा महाराजांचं आगमन झालं आहे आमच्या सोसायटीमध्ये. तुम्ही बघू शकता गर्दी बघा किती गर्दी आहे सोसायटीमध्ये. आजूबाजूच्या सर्व सोसायटीचे पब्लिक आमच्या सोसायटीमध्ये आले महाराजांना बघायला. बघा कॅमेरे बघा, सेल्फी स्टिक बघा, किती लोक शूट घेत आहे, किती लोक काय करताय. खरं असं वाटते खरोखर महाराज आले आणि सर्व पब्लिक त्यांच्या स्वागतासाठी उभे आहेत. खरं बघू शकता तुम्ही की गर्दी किती गर्दी आहे महाराजांच्या स्वागतासाठी. मावडे महाराज होते. खरं महाराज तुम्हीच असू शकता, बाकी कोणी नाही. हीच ती श्रद्धा महाराजांच्या चरणी आपली. खरं खूप स्वाभिमान वाटतोय आज हे दृश्य बघून, मन भरून आलं. बघा आपल्या नगराध्यक्षिका महाराजांना ओवाळताय, काय सुंदर दृश्य आहे. त्या सुद्धा थांबल्यात. महाराजांची जेव्हा आगमन झालं तेव्हा त्या सुद्धा थांबल्यात. खरं हेच आपलं संस्कृती आहे, जे आपण जपली आहे आणि पुढे पण आपण जपत राहायला पाहिजे. हीच महाराजांना खरं आदरांजली असेल आपली.
बघा गर्दी, बघा किती गर्दी आहे, किती गर्दी आहे. तुम्ही बघू शकता की गर्दी आमच्या सोसायटीमध्ये किती, अख्खं सोसायटी भरली आहे एकदम. पूर्ण सोसायटी भरलेली आहे, पूर्ण गर्दी झालेली आहे फक्त महाराजांना बघायला. बघा एकदम भव्य दिव्य असा सोहळा आमच्या सोसायटीमध्ये झाला आहे. आता इथं आमच्या सोसायटीमधल्या महिला मंडळांनी बघा किती सुंदर नृत्य असं महाराजांच्या गाण्यावरती नृत्य केलेलं आहे, खूप सुंदर असं. ते कॉपीराईट असल्यामुळे मी तुम्हाला वाजवू शकलो नाही ते सॉन्ग, पण खूप सुंदर असं नृत्य त्यांनी केलंय. खूप सुंदर असं डान्स केलाय त्यांनी. तुम्ही बघा, पूर्णपणे बघा. तर मित्रांनो, हा भव्य दिव्य महोत्सव, शिवाजी महाराज जन्मोत्सव तुम्हाला कसा वाटला, आणि जे मर्दानी खेळ मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला ते तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करा, लाईक करा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून ही आपली प्रथा, ही आपली परंपरा, मर्दानी खेळ हे आपल्या प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे. तर इथंच थांबूया मित्रांनो, भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत घेतो तुमची रजा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ माता, जय महाराष्ट्र.